पक्षाबद्दलच्या सुनावणीची आहे। करुणा मुंडेंना दर महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे देखील आदेश कोर्टाने या दरम्यान दिले असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। मात्र करुणा मुंडेंनी दर महिन्याला 15 लाखांची पोटगी मिळावी अशी मागणी केली आहे। यावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। या मागे आपण जर बघितलं तर कोर्ट याकडे काय निकाल देतं हे बघणं महत्त्वाचं आहे। दुसरी बातमी अवकाळी नुकसानीची आहे। बळीराजाने मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतीचं अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। याशिवाय आपण जर बघितलं तर 17 जिल्ह्यांमध्ये 15,000 हेक्टरपेक्षा अधिक शेती उद्ध्वस्त झाली आहे। गहू, हरभरा, भाजीपाला, फळ पिकांना फटका बसलाय। तर तिसरी बातमी साईंच्या शिर्डीमधल्या रामनवमी उत्सवाची असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। तर काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा जी आहे ती वीणा आणि पोथीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ करण्यात आलेला आहे। तर सौदी अरेबियाच्या साई भक्तांकडून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट झाली आहे। रामनवमीला उद्या साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। तर आपण आज काय विशेषच्या माध्यमातून या तीनही बातम्या सविस्तर स्वरूपात तर बघणार आहोत। मात्र आपण सध्या जर बघितलं तर अवकाळी पावसाचं थैमान दिसतंय। शहापूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस झालाय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला असल्याचं देखील एकंदरीत आपल्याला बघायला मिळाले। शहापूर नंतर थेट जाऊयात मराठवाड्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं 53 गावांमध्ये 871 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड आणि लातूर या 4 जिल्ह्यांना अवकाळीचा चांगलाच फटका बसला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं। विभागीय आयुक्तांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले। बीडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू सुद्धा झाला असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। यामागे आपण जर बघितलं तर 17 जनावरं सुद्धा दगावलेली आहेत। त्यामुळे आता नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नेमकी कधी मिळते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण या पावसानं सारखं थैमान संपूर्ण मराठवाड्यामध्ये घातलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर एकट्या मराठवाड्यामध्ये तब्बल 871 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालाय। नुकसान भरपाई कधी दिली जाते हे बघणं महत्त्वाचं। शिवाय पुढे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात आपल्याला घ्यायचा आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लखनौ उच्च न्यायालयानं मोठा झटका दिलेला आहे। वीर सावरकरांवरील कथित वादग्रस्त टिप्पणीच्या प्रकरणात जारी केलेलं समन्स आणि दंड रद्द करण्याची मागणी न्यायालयानं फेटाळली आहे। लखनौच्या सत्र न्यायालयानं हे समन्स जारी केलं आणि 200 रुपयांचा दंडही आकारण्यात आला होता। अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपी शरीफुर इस्लामला जामीन देण्यास पोलिसांनी विरोध केला। आरोपी बांगलादेशला पळून जाऊ शकतो त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यास विरोध झालाय। तर आपल्याला खोट्या प्रकरणामध्ये गोवल्याचा शरीफुरचा दावा आहे। या प्रकरणी पुढील सुनावणी 9 एप्रिलला होणार आहे। डझनला 1000 रुपयांवर गेलेला आंब्याचा दर आता शेकड्यात आलेला आहे। आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यानं आंब्याचे दर उतरू लागलेले आहेत। साधारणपणे दरात 40 ते 50% घट झाली आहे। 15 एप्रिल नंतर दरात आणखी घट होण्याचा अंदाज आहे। मध्य रेल्वेने आणखी 98 अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली। यामध्ये मुंबई सांकरॉइल या दरम्यान 6 अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे। आता उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या 1156 वर गेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे। विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक असेल, ज्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे। महायुती सरकारकडून मुंबईकरांना आणखी एक गिफ्ट मिळू शकतं। मुंबई मेट्रो ॲक्वा लाईनचा दुसरा टप्पा 10 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान कार्यान्वित होण्याची शक्यता आहे। महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना सरकारकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे।
मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेतला। मुंबईमध्ये पुढील महिनाभरासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावरती बंदी आहे। ही बंदी आजपासून पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत असेल। नाशिक विमानतळ या ठिकाणी 5.5 वर्षांपूर्वीच नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, मात्र अद्यापही ती सुरू झालेली नाहीये। सुविधा असून सुद्धा ती वापराविना असल्यानं नाशिक विमानतळाला पुढे आणण्याचं स्वप्न कसं पूर्ण होणार हा सवाल उपस्थित केला जातोय। एसटी महामंडळानं गेल्या वर्षभरात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 21 लाखांचा दंड वसूल केला। एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली, त्या माध्यमातून ही कारवाई आता करण्यात आलेली आहे। दोन वर्षात सिडको महामंडळ नवी मुंबईमध्ये तब्बल 3,251 कोटी रुपयांचा खर्च गृह प्रकल्पांवर करणार आहे। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही घोषणा केलेली आहे। मुंबई महापालिकेवर 17,000 कोटींच्या कर्जाची नामुष्की उडावली। विकास कामांसाठी ठेकेदारांची बिलं देण्यासाठी हे कर्ज काढण्यात येणार आहे। त्याला नगर विकास खात्यानं मान्यता दिली। 20 वर्षांसाठी 9% महापालिकेला व्याज द्यावं लागेल। चॉईस नंबरमधून पुणे आरटीओला गेल्या वर्षभरात तब्बल 59 कोटींचा महसूल मिळालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महसुलात 15 कोटींची वाढ झाल्याचं समोर आलंय। आरटीओच्या या चॉईस नंबर प्रक्रियेतून परिवहन विभागाला प्रचंड प्रमाणात महसूल प्राप्त होत असल्याचं आकडेवारीतून दिसतंय। राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। कारागृहाच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची संख्या मात्र कमी आहे। राज्य कारागृह विभागात जवळपास 40% पदं रिक्त आहे, त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर सुरक्षेचा ताण वाढलेला आहे। मुंबईमधील म्हाडाने आपल्या दवाखाना योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत नागरिकांना फक्त 1 मध्ये डॉक्टरांचा सल्ला आणि 10 मध्ये तपासणी सेवांचा लाभ मिळेल। म्हाडाच्या वसाहतींमध्ये स्थापित करण्यात येणारं हे क्लिनिक मुंबईकरांना अत्यल्प खर्चामध्ये उच्च दर्जाची सेवा सुविधा पुरवणार आहे। मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकामध्ये 22 रन्सची गरज होती, मात्र आवेश खाननं अखेरच्या षटकात कमालीची बॉलिंग केली आणि मुंबईला पराभवाचा दणका दिला। पहिल्या बॉलवर षटकार असलेला असताना देखील आवेश खाननं यॉर्कर टाकत हार्दिकला रोखलं। लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध अखेरच्या षटकात शानदार विजय मिळवला। लखनौने मुंबई इंडियन्सवर 12 रन्सने विजय मिळवला। लखनौसमोर मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड कायमच खराब राहिलाय। मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पंड्यानं बॉलिंगमध्ये धुमाकूळ घातलाय। त्यानं 4 षटकांमध्ये 36 रन्स देत 5 विकेट्स घेतल्या। हार्दिकने त्याच्या T20 कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा 5 विकेट्स घेतलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संस्था आहेत, ज्या काही बँका असतील, त्या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत। या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलेन, माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी आपण नक्की प्रयत्न करू। मुद्दा हाच होता की अनेक भाषा या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात। अनेक राज्यातली लोक महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत, त्यांचा आम्हाला देखील आदर आहे, त्यांना देखील आदर आहे, सगळ्या भाषांचा त्यांना आदर आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय, दादागिरी केली जाते, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं। त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ते मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे। पण साहेब असा प्रश्न होता की खळखटक ज्या प्रकारे खळखटक हे बँकेमध्ये करण्याचं याला समर्थन आहे का? ते खळखटॅकवर काही चर्चा झाली नाही। चर्चा जी झाली ती आणि वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती राहते त्याला मराठी आलं पाहिजे, मराठीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे।
बाकीच्या भाषांबद्दल नक्कीच आदर आहे, त्याचा कुठेही अनादर आम्ही केलेला नाही आणि कोणी करत नाही. जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात, परराज्यातील राहतात, त्याचा त्यांना देखील आपण सन्मान देतो. पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे, हीच भूमिका माननीय राजसाहेबांची आणि तीच भूमिका शासनाची आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं धोरण आणू हे तुम्ही काल म्हणाला होता, त्या संदर्भातली चर्चा झाली का? नाही, औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं धोरण आणू असं मी कुठेही स्टेटमेंट दिलेलं नाही. मी असं सांगितलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील मराठीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. कारण ज्यावेळी आता जापनीज कंपनी आहे, इंटरनॅशनल लेवलची कंपनी आता ऑरिकमध्ये काम करते, तर मी त्या जपानच्या माणसाला असं कसं सांगू शकतो की तू जी FDI इथं आणलेली आहेस किंवा परकीय गुंतवणूक आणलेली आहेस ती मराठीचा सन्मान असला पाहिजे. माझा तर त्यांना देखील आग्रह राहील की त्यांनी मराठी शिकलं पाहिजे. पण अशा गोष्टीवर तर आपण बघितलं उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये नेमकं काय घडलं या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. याशिवाय पुढे काही महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादवने 43 बॉल्समध्ये 9 4 आणि एका 6 सह 67 रन्स केले. आवेश खाननं सूर्यकुमार यादवला बाद केलंय. सूर्या मैदानावरती असेपर्यंत मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला विजयाची आशा होती. लखनौने पहिल्यांदा बॅटिंग करत मोठी धावसंख्या उभारली. पुन्हा एकदा सलामीवीर मिचेल मार्शने संघासाठी स्फोटक खेळी केली आणि अवघ्या 27 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं. मार्शने 31 चेंडूमध्ये 60 धावा केल्या. मिचेल मार्शने 27 बॉलमध्ये हाफ सेंचुरी बघायला मिळाली. प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं निधन झालेलं आहे. वादळवाटी त्यांची मालिका खूप लोकप्रिय झाली. या मालिकेच्या माध्यमातून विलास उजवणे घराघरात पोहोचले. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक झालेला. त्यांचंच हृदयासंदर्भात देखील त्यांना काही विकार होते, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली. काल त्यांची प्राणज्योत मालवली. तिकडे शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ झाला. साईबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये रामनवमी उत्सव सुरू केलेला. यंदा या उत्सवाचं 114वं वर्ष आहे. 1 एप्रिलपासून ओपन आय कंपनीने घिबली या ट्रेनची सेवा युजर्सला दिली. त्यानंतर 4 दिवसांमध्ये ChatGPTवर जवळपास 13 कोटींहून अधिक युजर्सने 70 कोटींहून अधिक घिबली अॅनिमी इमेजेस तयार केल्या. ही माहिती AI कंपनी ओपन आयनं दिली आहे. ताजमहल हे देशातील तिकीट विक्रीतून सर्वात जास्त उत्पन्न मिळवणारं अनमोल वारसा स्थळ आहे. गेल्या 5 वर्षात तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या कमाईच्या बाबतीत ताजमहल अव्वल आहे. आग्र्यातील आग्रा किल्ला आणि दिल्लीतील कुतुब मिनार ही ASI संबंधित वारसा स्थळांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे आपण जर बघितलं तर ओपन आयच्या ChatGPT या AI टूलचा वापर करून बनावट आधार कार्ड तयार केले जात आहे. हे इतके वास्तववादी आहेत की खऱ्या आधार कार्ड सारखे दिसत आहे. आता सरकार आणि AI कंपन्या यावर काय पावलं उचलतात हे बघणं महत्त्वाचं आहे. गुहागरच्या शृंगारतळी बाजारपेठेतील हॉटेल्स आणि बांधकामांचं सांडपाणी सोडल्याशिवाय 8 बोरवेल, 1 विहीर बाधित झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ संतापलेले आहेत. दूषित झालेल्या पाण्याचे नमुने प्रदूषण मंडळाकडून तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. भविष्यात पाण्याची व्यवस्था कशी करायची असा सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला केला आहे. अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यात पाण्याची टंचाई जाणवतीये. बहुतांश ग्रामपंचायतींनी पाण्याच्या टँकरची मागणी सुरू केली आहे. तर या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 13 गावांसह 29 वाड्यांसाठी 10 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातोय. अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचं नुकसान झालं. आंबा काजूच्या पिकांप्रमाणे भट्टी देखील थंड झाली आहे. उन्हाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये केल्या जाणाऱ्या या वीटभट्टी व्यवसायाला अवकाळी पावसाचा मात्र फटका बसलाय. नांदगाव पेठमध्ये 40 किलो गांजा जप्त झाला. या प्रकरणी 5 तस्करांना अटक झाली आहे. ही कारवाई अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेली आहे. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये IPL क्रिकेटच्या 2 जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे पडले. या प्रकरणी 3 अटक तर 6 जण फरार आहेत. एकूण 9 जणांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. भोर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. भोर मार्गे महाडला जाणारा वरंद घाटातला रस्ता चिखलमय झालाय. भोर ते महाड या 80 किलोमीटरच्या मार्गाचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे. त्यातच या दरम्यान अचानक पाऊस आला, त्यामुळे आजूबाजूची माती रस्त्यावर येऊन चिखल झालाय.
नाशिकच्या येवला या ठिकाणी वाढत्या तापमानाचा फटका कोबी पिकाला बसला, त्यामुळे कोबी पिकाचं मोठं नुकसान झालं. दर सुद्धा कमी झाले, लागवडीसाठी सुद्धा झालेला खर्च निघणं अवघड झालंय. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून गेला, त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी हवालदिल झालेत. राज्याच्या अनेक भागात अवकाळीचा धुमाकूळ सुरू आहे. शहापूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस झालाय. यावेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सुद्धा बसलाय. गेल्या 3 दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 871 हेक्टर पिकांचं नुकसान झालं. 53 गावांमधील 1594 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त प्रशासनानं यावेळेस नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले. पुण्यात सैन्य दलातील जवानाच्या घरातून दागिने चोरी झाले. सैन्य दलातील फरार शिपाई निघालेला चोर आहे. आरोपीकडून 13 लाख किमतीचे 16 तोळे सोनं देखील जप्त करण्यात आलेलं आहे. आणि आता बातमी महत्त्वाची आहे. एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि विदर्भात पाणी टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये पाण्यासाठी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली आहे. या महिलांनी आक्रमक हंडा मोर्चा काढलाय. गावात राष्ट्रीय पेयजल योजना राबवली आहे, मात्र त्याचे अर्धवट काम करून कंत्राटदारानं पळ काढला असल्याचं बघायला मिळतंय. दरवर्षी उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते आणि यंदाही तशीच परिस्थिती दिसते. बोला बाई बोल कडकड बोला ना. ठेकेदाराला धमकी काय देईन? ठेकेदार दुसऱ्या बारीला आमच्या गावातच येऊन आहे आणि वापस आता पाणी पाहिजे फक्त त्याचं काय भ्यायचंय, कोणाचा काय भेवायला आपल्याला. यानंतर पुन्हा एकदा पळूयात वेगवान बातम्यांच्या दिशेने. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले. संतप्त शिवसैनिकांनी मंगेशकर रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकत निषेध केलाय, तर रुग्णालयावर कारवाईची मागणीही करण्यात आलेली आहे. दिनानाथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी पालेकर यांच्या तोंडावर बनावट नोटा मारून फेकल्या. शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत पालकर यांच्या तोंडावरती खोट्या नोटा फेकल्या. गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर सर्व स्तरातून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनावर टीका सध्या केली जाते. शिवसैनिकांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील वैद्यकीय अधीक्षकांना खोट्या नोटा दिल्या. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने 10 लाख रुपये न दिल्यानं गर्भवती स्त्रीवर उपचार करण्यास नकार दिला. नकली नोटा देत शिवसेनेकडून निषेधही करण्यात आलेला आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या असल्याचं दिसलं. भाजप महिला कार्यकर्त्यांनी अश्विनी घैसास या ज्या रुग्णालयात होत्या त्या रुग्णालयाची तोडफोड केलेली आहे. गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर शिंदे गट सुद्धा आक्रमक झालेला आहे. शिंदे गटाने मंगेशकर रुग्णालयाबाहेर तिरडे आंदोलन केलेलं आहे. प्रशासनाला जाग यावी यासाठी आसूड आंदोलन करण्यात आलेलं आहे. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर आप आणि आंबेडकरी संघटनांचं आंदोलन बघायला मिळालं. हॉस्पिटलवर आंबेडकर संघटनांनी नकली नोटा उधळल्या. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नामफलकावर नकली नोटांचा हारही घालण्यात आला. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आम्हाला मान्य नाही. आम्हाला अहवाल खोटा आणि दिशाभूल करणार आहे असा आरोप जो आहे तो मृत मनीषा भिसेच्या कुटुंबियांनी केलेला आहे. डॉक्टर घैसास यांनी 10 लाख रुपये भरण्याचं कोटेशन लेखी स्वरूपात दिलेलं आहे. याचे आमच्याकडे सर्व पुरावे आहेत असं देखील भिसे कुटुंबियांनी सांगितलं आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं कारणे दाखवा नोटीस आता बजावली असल्याचं बघायला मिळत आहे. तर महापालिकेने महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाकडून खुलासा सुद्धा मागितला आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील या प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे। या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सह आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। दीनानाथ रुग्णालयातील प्रकाराबद्दल उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले। चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं अजित पवार यांनी म्हटलं। पुण्याचे खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अखेर दीनानाथ रुग्णालय प्रकरणी दखल घेतली। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। दीनानाथ रुग्णालय व्यवस्थापनाच्या चुकीमुळे एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाला, ही वेदनादायी गोष्ट आहे। याचं राजकारण करू नये, ही प्रतिक्रिया मोहोळ यांनी दिली। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 55% करणार आहेत। याबाबतचा निर्णय जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे। मात्र असं असलं तरी वाढ जानेवारी 2025 पासून लागू असेल, त्यामुळे महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळवण्यास देखील राज्य कर्मचारी मात्र पात्र असतील। गेल्या 10 एप्रिल पासून आता येत्या 10 एप्रिल पासून मेट्रो 3 आरे ते वरळी दरम्यान धावणार आहे। हा प्रवास आता अगदी 36 मिनिटांमध्ये होणार आहे। आरे ते वरळी मार्गावरती मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांची धारावी सिद्धिविनायक मंदिर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणं सोपं होईल। आरे ते आचार्य वरळी या संपूर्ण मार्गाचं एकेरी भाडं 60 रुपये असेल। रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व सुधारणा केली। विविध सुविधांसंदर्भात प्रवासी रेल मदत ॲपद्वारे तक्रारी नोंदवण्यात आल्या। या तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यास पश्चिम रेल्वेने देशभरात प्रथम क्रमांक पटकावला। पुरंदर विमानतळासाठी 7 गावांमधील जमीन स्वेच्छेने दिल्यास त्या जमीनधारकांना गेल्या 3 वर्षातील बाजारभावाच्या सरासरीपेक्षा सर्वोत्तम दराच्या चौपट जमिनीचा मोबदला देण्याचं धोरण आहे। शिवाय आणखी वाढीव दर देण्याचा सरकार निर्णय घेऊ शकतं, हा विश्वास जिल्हा प्रशासनानं व्यक्त केलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये QR कोड डिजिटल लायब्ररीची स्थापना झाली आहे। या लायब्ररीचं उद्घाटन तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते करण्यात आलंय। तर उमरगा या ठिकाणी नागरिकांना महसूल विषयक माहिती सहज आणि मोफत उपलब्ध होणार आहे। स्मार्ट सिटीच्या 18 प्रकल्पांच्या हस्तांतरावरून स्मार्ट सिटी आणि नाशिक महापालिकेत वाद सुरू आहे। कोट्यवधींच्या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोण घेणार यावरून हा वाद आहे। हजारो कोटींचे प्रकल्प त्यामुळे धुळखात पडलेत। 17 कोटींचा गोदा पार्क वर्षभरापासून धुळखात पडलेला आहे। अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनानं शिर्डीवर शोककळा पसरली। साई संस्थान आणि ग्रामस्थांनी मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहिली। मनोज कुमार यांनी शिर्डी के साईबाबा या चित्रपटाची निर्मिती केलेली। त्यांची साईबाबांवर निस्सीम श्रद्धा आहे। यातून आता त्यांचं आणि शिर्डीचं अतूट नातं निर्माण झालेलं, यामुळे आता शिर्डीवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। खासदार संजय राऊतांनी ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवाला हजेरी लावली आहे। माजी खासदार राजन विचारे यांनी चैत्र नवरात्र उत्सव आयोजित केलाय। या उत्सवामध्ये राऊतांनंतर रश्मी ठाकरे देखील उपस्थित राहिल्या आहेत। आणि आता बघूयात एक ब्रेकिंग न्यूज। चैत्र पौर्णिमा यात्रेमध्ये भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर 22 तास खुलं असेल। 11 ते 15 एप्रिल दरम्यान चैत्र पौर्णिमा यात्रा होते आणि त्यावेळेस मंदिर रात्री 1 वाजता चरणतीर्थ पूजेनंतर खुलं करण्यात येणार असल्याचं बघायला मिळतंय। तर रात्री 10:30 वाजता प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद होणार आहे। तर आपण जर बघितलं तर या कालावधीमध्ये सकाळी 6 वाजता अभिषेक पूजेला सुरुवात होईल। तुळजाभवानी मातेची शारदीय नवरात्र महोत्सवानंतरची चैत्र पौर्णिमा वर्षातली दुसरी मोठी यात्रा असते। कॉमेडियन कुणाल कामरा याला खार पोलीस स्थानकामध्ये आज उपस्थित राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले। कुणाल कामरा याला पोलिसांनी आतापर्यंत 3 समन्स बजावलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विडंबनात्मक कविता केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी गुन्हा दाखल केलेला आहे।
या संदर्भात आता जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी समन्स बजावलेला आहे. कुणाल कामरा आज खार पोलीस स्थानकामध्ये उपस्थित न राहिल्यास पोलीस अटकेची नोटीस काढू शकतात. परंतु कुणाल कामरा यांनी मद्रास हायकोर्टातून 7 तारखेपर्यंत अंतरिम जामीन सुद्धा मिळवलेला आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर हजर न राहिल्यास अटक होण्याची शक्यता बघायला मिळते. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. बरं, ओपन एआयच्या ChatGPT या AI टूलचा वापर करून चक्क बनावट आधार कार्ड बनवले जात आहे. आणि हे फोटो इतके वास्तववादी आहे की पाहून तुम्ही थक्क व्हाल. नेमकं काय घडतंय पहा हा रिपोर्ट. गेल्या आठवड्यात ओपनआयनं ChatGPT मध्ये नवीन फीचर्स लॉन्च केले. यात स्टुडिओ घिबली स्टाईलचे फोटो तयार करण्याची क्षमता आहे. यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. पण या तंत्रज्ञानाचा गैरवापर देखील सुरू झालाय. काही सोशल मीडिया युजर्सनी ChatGPTच्या नवीन फोटो रिअलिस्टिक फीचरचा वापर करून बनावट आधार कार्ड तयार केले. हे फोटो अगदी खऱ्या आधार कार्ड सारखेच दिसतात. एक्सवर काही युजर्सनी ओपनआयचे CEO सॅम ऑल्टमन आणि टेस्लाचे CEO इलॉन मस्क यांच्या नावानं बनावट आधार कार्ड शेअर केले. या कार्डावर QR कोड आणि आधार क्रमांकही दिसतोय. ओपनआयनं आपल्या GPT-4.0 मॉडेलबद्दल सांगितलंय की हे नवीन ऑटो रिग्रेसिव्ह मॉडेल DALL-E पेक्षा जास्त धोकादायक आहे. त्यामुळे बनावट ओळखपत्र तयार करणं सोपं झालंय. ChatGPT, ग्रॉक म्हणा, तुम्ही ओपन एआयचं दुसरं कुठचं सॉफ्टवेअर वापरताय, जेमिनाय वापरताय किंवा मिस्ट्रल वापरताय, कुठलंही AI वापरत असाल तर त्याच्यावर आपले कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स कधीच अपलोड करू नका. म्हणजे त्याला तुमच्या कॉन्फिडेन्शियल नंबर्स आणि कॉन्फिडेन्शियल फोटो जो आहे, जो आधारला किंवा पॅनला दिलेला असतो, त्याचं ट्रेनिंग त्याला देता येत नाही किंवा तो घेत नाही ती ट्रेनिंग, आणि परत तो जनरेट करू शकणार नाही. AI तंत्रज्ञानानं आपलं जीवन सोपं केलं असलं तरी त्याचा गैरवापर चिंता वाढवणारा आहे. बनावट आधार कार्ड प्रकरणानं तंत्रज्ञानाच्या नियमनाची गरज अधोरेखित केली आहे. सरकार आणि AI कंपन्यांकडून यावर काय पावलं उचलली जातील ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो